गण गण गणातवटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराजांनी चुलीत पाणी का ओतले यावर एक स्टोरी आहे अक्कलकोट मधली, जी की 1870ची आहे। अक्कलकोटमध्ये एका बाईच्या घरी रोज स्वामी भिक्षेसाठी जायचे। ती बाई खूप भक्त होती, रोज स्वामींसाठी चुलीवर भाकरी बनवायची। एक दिवस बाईने भाकरी भाजली, स्वामी आले, पण त्या दिवशी बाईच्या मनात अहंकार आला। माझी भाकरी खूप छान होती, स्वामी फक्त माझ्याकडेच येतात, गावात दुसरीकडे जात नाही। स्वामी सर्वज्ञ होते, मनातला अहंकार लगेच ओळखला। त्यांनी चुलीतला निखारा पाहिला आणि अचानक चुलीत पाणी ओतलं। चूल विझली, भाकरी भाजायची थांबली। बाई एकदम चिडली, महाराज हे काय केलंय? भाकरी जळून गेली, आता तुम्ही काय खाणार? स्वामी हसले आणि म्हणाले, अरे बाई, चूल विझली, आता भाकरी कशी भाजणार? बाईला समजलं नाही, ती रडायला लागली। मग स्वामी शांतपणे म्हणाले, अरे बाई, चूल विझली म्हणून भाकरी जळली नाही, तुझ्या मनातला अहंकाराचा निखारा विझवण्यासाठी मी चुलीत पाणी ओतलं। तुला वाटलं तू भाकरी भाजतेस, पण खरं तर मीच तुला भाजायला लावतो। तू जर मी करते म्हटलीस तर मी पाणी ओततो, तू तू करतो स्वामी म्हटलीस तर मी अग्नी पेटवतो। अहंकार गेला की मी पुन्हा चूल पेटवतो। बाई रडत रडत पाया पडली, माफ करा स्वामी, चुकलं, मी काही करत नाही, तुम्हीच करवता। स्वामींनी फक्त एकदा हात फिरवला, चूल पुन्हा दगादगा पेटली, भाकरी भाजली। ती बाई आयुष्यात कधीही अहंकार करणार नाही। गण गण गणात बोते श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ साई बाबा की जय। जय